नमस्कार, मी सुवर्णा जोशी। दिवसभरातल्या सगळ्या वेगवान घडामोडी आपण स्पीड न्यूज मधून जाणून घेऊया। राजकीय घडामोडींनी सुरुवात करूया। माझ्यासोबत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सगळं लक्षात राहायचं असं म्हणत केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला। राणींच्या अटकेवरून सत्तेचा दुरुपयोग करू नका असा सल्लाही आठवलेंनी दिला। ते साताऱ्यात बोलत होते। आता नको ते उद्योग सोडून प्रगती करता हवे ते उद्योग करूया असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केलंय। जन आशीर्वाद यात्रेदरम्यान नारायण राणेंनी सिंधुदुर्गमधील जनतेला आवाहन केलंय। केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालंय। राणेंनी मुख्यमंत्र्यांवर केलेली टीका, त्याला शिवसेनेकडून मिळालेलं प्रत्युत्तर यामुळे चांगलाच राजकीय धुरळा उडालाय। नाशिक दौऱ्यावर असलेल्या राऊतांनी राणेंच्या यात्रेवर चांगलंच तोंडसूक घेतलं। आमच्या अंगावर आलात तर जशास तसं उत्तर देऊ असं प्रत्युत्तर त्यांनी दिलेलं आहे। तर आज राज्यात 3 पक्षांचं सरकार आहे, उद्या एकाच पक्षाचं सरकार येईल असं सूचक विधान संजय राऊतांनी केलं। कोकणातील जनआशीर्वाद यात्रेवर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली। कोकणातील जनआशीर्वाद यात्रा का गाजतेय हे सगळ्यांना माहिती आहे। आम्ही मंत्री असलो तरी शिवसैनिक सुद्धा आहोत। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आमचे दैवत आहेत आणि त्यांच्यावर कोणी टीका केली तर उत्तर दिलं जाईल असं वक्तव्य त्यांनी केलं। दरम्यान युतीबाबतचे सर्वाधिकार हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच आहेत। ते जे निर्णय घेतील ते सर्व शिवसैनिकांना मान्य असेल असं उदय सामंत म्हणाले। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची काल बंद दाराआड चर्चा झाली। दरम्यान या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। दोन्ही नेते राज्यातील मोठे नेते आहेत, त्यामुळे त्यांच्यात झालेली राजकीय चर्चा असू शकते असं वक्तव्य भाजपचे प्रसाद लाड यांनी केलं। दरम्यान दोन्ही नेत्यांची मैत्री ही आजही अबाधित असल्याचं ते म्हणाले। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड कोणतीही चर्चा झाली नाही, ती राजकीय बैठक नव्हती असं भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले। खासदार सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या नंतर बदललेल्या सुरावर प्रतिक्रिया दिली। राजकीय पक्षात मतभेद असावेत पण मनभेद असू नयेत असं प्रतिक्रिया सुळेंनी दिली। केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या धमकीवरही सुप्रिया सुळेंनी भाष्य केलं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना ईडीची सवय झाल्याचं त्या म्हणाल्या। नाशिकमध्ये भाजपचे माजी उपमहापौर शिवसेनेच्या वाटेवर आहेत। माजी उपमहापौर प्रथमेश गीते यांनी संजय राऊतांची भेट घेतली। भाजपात गळचेपी होत असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं। बोलू दिलं जात नसल्याचा आरोप त्यांनी केला। पक्ष प्रवेशाची तारीख मात्र अद्याप निश्चित झालेली नाही। सुप्रीम कोर्टाच्या मनात ईडी व सीबीआयच्या कारवाईबाबत शंका निर्माण होत असेल तर याचा अर्थ राजकीय लोकांवर सूड भावनेनं कारवाई होत असल्याचं मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलंय। सुप्रीम कोर्टानं या दोन्ही एजन्सीजना प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितलं होतं, मात्र त्यांनी याद्या देऊन त्याचं काम पूर्ण झालं अशी भूमिका घेतली आहे असं नवाब मलिक म्हणाले। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर आहेत। यावेळी त्यांनी इलेक्ट्रिक रिक्षाची ट्रायल घेतली। बारामतीच्या पियाजिओ कंपनीनं ही इलेक्ट्रिक रिक्षा तयार केली आहे। दरम्यान अजित पवारांनी पियाजिओ कंपनीला भेट दिली आणि यावेळी इलेक्ट्रिक रिक्षाची ट्रायल घेतली। राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये 3 पक्ष एकत्र असून देखील ग्रामीण भागात मात्र या पक्षांमध्ये बिघाडी दिसून येते आहे। पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील पारगाव इथं ग्रामसंसद कार्यालयाचं दोनदा उद्घाटन करण्यात आलं। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या हस्ते हे उद्घाटन झालं, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसकडून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि शिवसेनेकडून राज्यमंत्री अब्दुल सत्तार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते। पण गृहमंत्री दिलीप वळसे पाटील या कार्यक्रमाला काही कारणास्तव उपस्थित न राहू शकल्यानं अब्दुल सत्तार यांनी या कार्यक्रमाला वेळेवर हजेरी लावली आणि ग्रामसंसद कार्यालयाचं उद्घाटन करून टाकलं। यावेळी माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील आणि माजी आमदार शरद सोनवणे यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, परंतु या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक आमदार अतुल बेनके हे उशिरा आल्यानं त्यांनी पुन्हा त्याच ग्रामसंसद कार्यालयाचं काही वेळानंतर दुसऱ्यांदा उद्घाटन केलं। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, त्यामुळे एकाच गावात एकाच ग्रामसंसद कार्यालयाचं दोनदा उद्घाटन झालं, त्यामुळे तालुक्यात चर्चाच चर्चा आहे। रायगडमधील रमाधाम या वृद्धाश्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट दिली।
खोपोली इथल्या आदोशी गावात बाळासाहेब ठाकरे वृद्धाश्रम असून स्वतः ठाकरे कुटुंबीय या ठिकाणचा कारभार पाहतात. नेहमीच बाळासाहेब ठाकरे इथं भेट देत असत. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी इथला कारभार हाती घेतलेला आहे. कालच्या बैठकीत सगळ्या पक्षीय नेत्यांची मतं जाणून घेतली गेली. ओबीसी समाजाला आरक्षण द्यायचं आहे, त्यांना आरक्षण मिळावं यासाठी बैठक झाली असं वक्तव्य नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. एम्पिरिकल डेटा तयार करण्याबाबत चर्चा झाली आहे, त्यामुळे टीका करण्यास काहीच अर्थ नाही. विरोधी पक्षनेत्यांनी काही सूचना दिल्या, मार्गही सांगितले असून कोणत्याही प्रकारचं राजकारण या बैठकीत नव्हतं असं शिंदेंनी फडणवीस उद्धव ठाकरे यांच्या बैठकीसंदर्भात वक्तव्य केलं. केंद्रीय मंत्री नारायण राणे मोठे नेते आहेत. आमच्यासारखे तरुण त्यांच्याकडे बघतात. नेते कसे बोलतात याकडे आम्ही बघत असतो. मोठ्या नेत्याने चुकीचं वक्तव्य करू नये असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केलं. महापालिका स्थानिक स्वराज्य संस्था स्वतंत्र लढवणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीने केली आहे. वंचितच्या प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी उस्मानाबाद इथं ही घोषणा केली आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था असो किंवा महापालिका या वंचित बहुजन आघाडी स्वबळावर निवडणूक लढवतील असं त्या म्हणाल्या. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीमध्ये पहिल्यांदाच 2 तृतीयपंथीयांना स्थान देण्यात आलंय. सलमा खान साकेरेकर आणि पार्वती जोगी या दोघांना काँग्रेस सचिवपदी नियुक्ती मिळालेली आहे. धुळे शहरातल्या पार्वती जोगी यांची काँग्रेस सचिवपदी वर्णी लागलेली आहे. जोगी या धुळे शहरातील यल्लम्मा माता मंदिराच्या मुख्य पुजारी असून त्यांना किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर म्हणून गौरवण्यात आलं आहे. पार्वती यांच्या या नियुक्तीमुळे तृतीयपंथी वर्गातल्या सगळ्यांमध्येच आनंदाचं वातावरण आहे. तृतीयपंथीयांना न्याय देण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षानं केल्याचं पार्वती यांनी स्पष्ट केलं. पक्षाचे एकनिष्ठ म्हणून काम करणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आता कोरोना संदर्भातल्या बातम्या बघणार आहोत. उल्हासनगरमधील बालसुधार गृहातल्या 14 मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. या मुलांना कोरोना सेंटरमध्ये दाखल करण्यात आलंय. ही सगळी मुलं 12 ते 17 वयोगटातली आहेत. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर दापोली इथल्या बाजारपेठांमध्ये गर्दी वाढली आहे. मास्कचा वापर होत नसल्यानं दापोली धोका वाढला असून यामुळे कोरोना रुग्णांमध्ये वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. अमरावतीत डेल्टा प्लस रुग्णांची नोंद झाली असून जिल्ह्यात 11 डेल्टा प्लसचे रुग्ण आढळले. नागरिकांकडून कोरोना नियमांचं उल्लंघन होत आहे. अनेक नागरिकांना मास्कचा विसर पडलाय, त्यामुळे रुग्णांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. एकीकडे मनमाड मालेगावसह नाशिकच्या ग्रामीण भागात कोरोना आटोक्यात आलेला असला तरी पूर्णपणे संपलेला नाही. अधूनमधून पॉझिटिव्ह रुग्ण आढळतातच आहेत. दुसरीकडे शासनानं निर्बंध शिथिल केल्याचा नागरिक गैरफायदा घेत असताना दिसत आहेत. मास्क न वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मनमाडच्या एसटी बस स्टँडवरून असंच चित्र बघायला मिळत आहे. पुण्यामध्ये आता दुसरी लाट ओसरल्यानं लॉकडाऊनचे नियम बऱ्यापैकी शिथिल करण्यात आले आहेत. बागा गार्डन सकाळच्या वेळेत खुल्या करून दिलं गेलंय, पण लोक खरंच मास्क वापरतात का याची पडताळणी करायला आम्ही पोहोचलो असता अनेकांनी कॅमेरे दिसताच हनुवटीवरचा मास्क चेहऱ्यावर ओढायला सुरुवात केली. थोडक्यात काय तर कोरोनाच्या बाबतीत लोक काहीसे रिलॅक्स झालेले बघायला मिळतात आणि हेच खऱ्या अर्थानं तिसऱ्या लाटेकरता आमंत्रण आहे. कोकणातील गणेशोत्सवावर यंदाच्या वर्षीही कोरोनाचं सावट आहे. मात्र काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आल्यानं उत्सव साजरा करण्यासाठी अनेक ठिकाणांहून कोकणी माणूस गावी येण्याच्या तयारीत आहे. दरम्यान यामुळे गणेशोत्सवानंतर कोरोना नियंत्रणात आणण्याकरता प्रशासनासमोर मोठं आव्हान असणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील बाधित रुग्णांमध्ये घट झाल्याचं बघायला मिळतंय, त्यामुळे थोडासा दिलासा आहे. परंतु राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या जास्त आहे. मृत्यूचा दरही 3% असल्यानं जिल्ह्यात चिंता वाढली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यामध्ये कोरोनाबाबत शासनानं घालून दिलेले नियम आणि अटींचं सर्रास उल्लंघन केलं जात आहे. 50%हून अधिक लोक मास्क वापरत नाहीयेत किंवा घालायला विसरतायत. सोशल डिस्टन्सिंगचा तर पूर्ण फज्जा उडतोय. तिसरी लाट उंबरठ्यावर असताना नागरिकांकडून नियमांचं होणारं उल्लंघन आणि बेशिस्तपणा चर्चेचा विषय ठरतोय.
रत्नागिरीमध्ये कोरोनासोबत डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका वाढतोय। जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या कमी होत असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे। संभाव्य तिसरी लाट आणि डेल्टा प्लसचा धोका कायम असल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे। येऊ घातलेल्या गणेश उत्सवामध्ये प्रशासनाकडून काही नियम घालून देण्यात आलेले आहेत, परंतु या नियमांचं पालन कसं होतं हे पाहावं लागणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा धोका कायम आहे। काही ठिकाणी नागरिकांकडून खबरदारी घेतली जाते, मात्र स्थानिक नागरिक किंवा या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांकडून नियमांचं उल्लंघन होत आहे। लोकांनी कोरोनाच्या काळात नियम पाळण्याचं आवाहन त्यामुळे स्थानिक प्रशासन वारंवार करू लागलंय। इतर महत्त्वाच्या घडामोडींकडे आपण वळतोय। राज्यात उद्यापासून 4 दिवस पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे। हवामान विभागाने ही शक्यता वर्तवली आहे। परभणी, नाशिक, ठाणे, रायगडसह पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, त्यामुळे पावसाची वाट पाहत असलेल्या बळीराजाला दिलासा मिळणार आहे। काही जिल्हा बँकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यात। नाशिक, बुलढाणा, सोलापूर, नागपूर या जिल्हा बँकांच्या निवडणुका 6 महिने पुढे ढकलल्या गेल्यात। या 4 बँकांची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने सहकार विभागाने हा निर्णय घेतलाय। मार्च 2022 पर्यंत या बँकांच्या निवडणुका होणार नसल्याचं सांगण्यात येत आहे। साताऱ्यात बालसुधारगृहात अल्पवयीन आरोपीने आत्महत्या केली आहे। त्याने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची माहिती मिळते। या बालसुधारगृहामध्ये नातेवाईकांनी गोंधळ केला। या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। या आरोपींवर वडूज या पोलिसात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये रस्त्यांची दुरवस्था झाल्याचं चित्र आहे। जिंतूर तालुक्यातील चारठाण इथं अंत्यसंस्कारासाठी नदीमधून जाण्याची वेळ आली। याविषयी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे वारंवार विनंती करून सुद्धा मागील अनेक वर्षांपासून या परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही अशी माहिती नागरिकांनी दिली आहे। मुंबई महापालिकेने ड्रोनच्या सहाय्याने जुन्या बंद असलेल्या मिल परिसरात कीटकनाशकाची फवारणी केली। पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचून डासांची व्युत्पत्ती होते, त्यामुळे डेंग्यू, मलेरिया आजार बळावतात। यामुळे यंदा महापालिकेने ज्या ठिकाणी कर्मचारी पोहोचू शकत नाहीत तिथे ड्रोनच्या सहाय्याने फवारणी केली आहे। पिंपरी फुगेवाडी घर कोसळल्याची घटना या परिसरात घडली आहे। ढिगाऱ्याखाली 12 वर्षांची मुलगी अडकली होती। फुगेवाडी परिसरातील जय महाराष्ट्र चौकात ही घटना घडली। परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे। जिंतूर तालुक्यातील चारठाण इथं अंत्यसंस्कारासाठी नदीमधून जाण्याची वेळ आली। लोकप्रतिनिधींकडे या संदर्भातली तक्रार केली गेली, मात्र त्याकडे कुठलंही लक्ष दिलं जात नाही असा नागरिकांनी आरोप केला आहे। सगळ्या वेगवान घडामोडी आपण स्पीड न्यूज मध्ये बघतोय। एक छोटासा ब्रेक घेऊ, लगेच भेटणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। आणि आता पुन्हा वेगवान घडामोडींकडे वळतो आहोत। पिंपरी चिंचवडमध्ये सराईत गुन्हेगारांनी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला। या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हे दाखल झाले। चिंचवडमध्ये घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे। कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक उरला नसल्याचं चित्र निर्माण झालंय। रात्रभर टीव्ही का चालू ठेवला या कारणावरून मावळातील चांदखेड इथं महिलेचा पतीनं खून केलेला आहे। सगोना जाधव हिची पहिली मुलगी झाली म्हणून छळ सुरू होता, त्या टीव्हीचं निमित्त झालं आणि आरोपी पती योगेश जाधव यानं गळा दाबून पत्नीची हत्या केली। अकोला शहरात उच्चभ्रू वस्तीत सुरू असलेल्या कुंटणखान्यावर खदान पोलिसांनी छापा टाकला। 2 पुरुष आणि कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेसह 2 पीडित महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। अकोला शहरातील आदर्श कॉलनीमधल्या एका घरात हा कुंटणखाना सुरू होता। गुप्त माहिती खदान पोलिसांना मिळाली, त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला आणि कारवाई केली। पबजीच्या आयडी आणि यूसीसाठी मुलानं आईच्या बँक खात्यातले 10 लाख खर्च केले अशी घटना समोर आली आहे। विशेष म्हणजे पालकांनी रागवल्यावर हा मुलगा घर सोडून गेला। मुलाला पोलिसांनी शोधून आणलं। मुंबईतील जोगेश्वरी इथली ही धक्कादायक घटना आहे। औरंगाबादमध्ये एका ठिकाणी छेडछाडीच्या भीतीनं मुलीनं चक्क रिक्षातूनच उडी मारली असा व्हिडिओ समोर आलेला आहे। सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे समोर आल्यानंतर आता रिक्षाचालकाचा शोध सुरू आहे। या व्हिडिओमध्ये असं पण दिसतंय की रिक्षाचालक मदतीला धावला, त्यामुळे आता नेमकं सत्य काय हे बघण्यासाठी रिक्षाचालकाचा शोध घेतला जातोय, कारण रिक्षाचालक त्यानंतर फरार झाल्याचं कळलं।
पंढरपुरातील नगरसेवक संदीप पवार खून प्रकरणातील 2 फरार संशयितांना ताब्यात घेण्यात आलं। पंढरपूर पोलिसांनी कर्नाटकमधील म्हैसूर इथून त्यांना ताब्यात घेतलं। गेल्या 4 वर्षांपासून संशयित आरोपी सुनील वाघ, सचिन देवमारे फरार होते। हे दोघं नाव बदलून म्हैसूरमध्ये राहत होते अशी माहिती पोलिसांना मिळाली। पोलिसांनी कारवाई केली। कोलकाता कोळसा घोटाळ्याप्रकरणी ममता बॅनर्जींचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांची चौकशी होणार आहे। अभिषेक बॅनर्जी यांची 6 तारखेला तर अभिषेक यांच्या पत्नीची 1 सप्टेंबरला ईडीकडून चौकशी होणार आहे। क्रीडा विश्वातल्या बातम्या। लॉर्ड्सवर झालेल्या मानहानीकारक पराभवाचा बदला इंग्लंडनं 3ऱ्या कसोटीत घेतला। हेडिंग्ले लीड्समधील 3ऱ्या कसोटीत टीम इंडियाचा दारुण पराभव झाला। 1 डाव 76 धावांनी इंग्लंडचा विजय झाला। 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 आता बरोबरी झालेली आहे। सामन्याच्या चौथ्या दिवशी सकाळच्या सत्रात भारताचा दुसरा डाव 278 धावांवर आटोपलेला आहे। त्यामुळे इंग्लंडनं या कसोटीत 1 डाव 76 धावांनी विजय मिळवला। भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातली 3री टेस्ट मॅच हेडिंग्लेमधील लीड्स ग्राउंडवर होते। हेडिंग्ले टेस्टमधील 2 दिवसांचा खेळ बाकी असताना इंग्लंडच्या फास्ट बॉलरला कोरोना झाल्याची बातमी आहे। फास्ट बॉलर ब्रायडन कार्स याला कोरोनाची लागण झाली आहे। त्याची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे। इंग्लंड विरुद्ध भारताच्या 3ऱ्या कसोटी सामन्यात भारताचा डावाने पराभव केला। इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सन याने 65 धावात 5 बळी घेतले। भारताच्या डावाला खिंडार पाडलं। विशेष म्हणजे मागील काही काळापासून फॉर्म हरवलेल्या चेतेश्वर पुजाराच्या शतकाकडे सगळ्यांच्या नजरा होत्या। पण आज खेळ सुरू झाल्यानंतर रॉबिन्सनने पुजाराला पायचीत केलं। पुजारा 15 चौकारांसह 91 धावांची खेळी करून माघारी परत आला। टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भाविना पटेलने इतिहास रचला। त्यामुळे टेबल टेनिसच्या अंतिम फेरीमध्ये जागा मिळवणारी पहिली भारतीय महिला ती ठरलेली आहे। उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या खेळाडूचा तिनं पराभव केला। या सगळ्या वेगवान घडामोडी आपण बघत होतो। बुलेटिनमधून जाताना किंवा निरोप घेताना एक आवाहन मात्र करू, 3ऱ्या लाटेचा धोका आहे। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत सोशल डिस्टन्सिंग पाळणे आणि कोरोना पासून वाचण्यासाठी मास्क लावायला विसरू नका। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।